आज आपण ज्वारीच्या पिठापासून चकली बनवणार आहोत। तर इथे मी चकलीची उकड काढण्यासाठी 3 वाट्या पाणी घेतलेला आहे, या वाटीच्या प्रमाणे। त्यामध्ये आपण 1 चमचा धनिया पावडर टाकणार आहोत। तसेच या पिठामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर देखील टाकणार आहे व चवीनुसार थोडंसं मीठ देखील टाकून घेणार आहे। हळद यामध्ये बिलकुल टाकायची नाहीये। या पिठामध्ये 1 चमचा तीळ देखील टाकून घ्यायचे, गोड तेल टाकून घ्यायचे। उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे व हे पाणी थोडंसं 1 ते 2 मिनिटं झाल्यानंतर यामध्ये आपण 3 वाट्या ज्वारीचं पीठ टाकून घेणार आहे। या पद्धतीने हे पीठ टाकून झाल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। या पद्धतीने मिक्स झाल्यानंतर हे पीठ आपण 10 मिनिटं असंच झाकून ठेवणार आहे। 10 मिनिटानंतर यावरती झाकण काढून हे पीठ आपल्याला एका ताटात काढून घ्यायचं आहे। या पद्धतीने काढून घेतल्यानंतर आपल्याला हे चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे। हे पीठ गरम असल्या कारणाने थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे, जास्त पण नाही होऊन द्यायचं आहे। यामध्ये आपण थोडासा ओवा देखील हातावर क्रश करून टाकायचा आहे। हा ओवा पाण्यामध्ये टाकला तरी चालतो किंवा तुम्ही वरून पण टाकू शकता। या पिठामध्ये जिरे देखील अर्धा चमचा टाकून हे चांगल्या प्रकारे मळून घ्यायचे। अशा प्रकारे चांगलं मिक्स करून घ्यायचंय। जर तुम्हाला पाणी कमी वाटत असेल तर या पिठामध्ये कोमट पाणी घ्यायचंय मळण्यासाठी, जास्त पण घ्यायचं नाही पाणी। अशा पद्धतीने फक्त कोमट पाण्याचा शिपका देऊन चांगल्या प्रकारे मळून घ्यायचंय। अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला मळून घेतल्यानंतर हे पीठ आपण चकलीच्या साच्यामध्ये टाकून चकल्या अशा पद्धतीने करून घ्यायच्या आहे। अशा पद्धतीने इथे आपल्याला सर्व चकल्या करून घ्यायच्या आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेले आहे आपल्या चकल्या। अशा पद्धतीने आपल्याला चकल्या सर्व करून झाल्यानंतर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे। तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपल्याला चकली या पद्धतीने सोडून घ्यायची आहे। चकली ही बारीक गॅस करूनच फ्राय करायची आहे। एक साईडने पूर्ण तळून झाल्यानंतर आपल्याला या पद्धतीने चकली उलटी करून पुन्हा बारीक गॅसवर तळून घ्यायची आहे। तळून झाल्यानंतर आपल्याला या चकल्या काढून घ्यायच्या आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेले आहे। अशा पद्धतीने आपल्याला सर्व चकल्या ह्या फ्राय करून घ्यायच्या आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर काटेरी आणि खुसखुशीत अशी आपली चकली झालेली आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे आपल्या खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा चकल्या तयार झालेल्या आहे। तुम्ही बघू शकता आपल्या चकल्याला किती मस्त काटेरीपणा आलेला आहे। तुम्ही बघा, अशाच पद्धतीने तुम्ही पण ज्वारीच्या पिठाच्या चकल्या नक्की करून बघा। आणि तुम्हाला जर या चकल्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, चकल्या कशा झाल्या ते कमेंट करून मला नक्की सांगा। तर आता मी तुम्हाला यातली एक चकली तोडून पण दाखवते। तुम्ही बघू शकता किती खुसखुशीत झालेले आहे, कुरकुरीत आवाज येतो। तुम्ही बघा आणि एकदम कमी तेलात झालेले हे बघा। अजिबात असं आपल्याला हाताला कुठल्याही प्रकारचं तेल लागत नाही। तुम्ही बघू शकता।